नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, वृषभ राशीचे दसऱ्यानंतरचे संपूर्ण राशी भविष्य. दसऱ्यानंतरचा काळ तुमच्यासाठी आहे नवीन आशा, नवीन बदल आणि नवे निर्णय घेण्याचा. तुमचे जीवन मागील काही महिन्यांपासून स्थिर वाटत होतं, पण आता ग्रहांची दिशा बदलते आणि तुमच्या नशिबाची वाट पण बदलते. सगळं सुरळीत चालू असताना अचानक काही घटना तुम्हाला चकित करतील. काही माणसं तुमचं खरं रूप ओळखतील, तर काही मत्सर आणि गैरसमजामुळे दूर जातील. पण लक्षात ठेवा, हे सर्व विश्व तुमच्या विकासासाठी घडवून आणते. हा काळ तुमचं मन, नातं आणि धैर्य या तिन्ही गोष्टींची परीक्षा घेईल, पण शेवटी तुम्हीच विजयी ठरणार आहात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण 100% या घटना तुमच्या जीवनात घडणार आहेत. मित्रांनो, दसऱ्यानंतर काळ वृषभ राशीसाठी अत्यंत खास आहे, कारण शुक्र तुमचा स्वामी ग्रह उच्च स्थितीत प्रवेश करत आहे. त्यामुळे तुमचे आकर्षण, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता प्रचंड वाढणार आहे. तुमच्या जीवनात येतील नवीन संधी, पण सोबतच काही जुने प्रश्न पुन्हा उफाळतील. ही वेळ आहे गंभीर विचार आणि संयमाने निर्णय घेण्याची. काही माणसं तुमच्याशी मनासारखी वागतील, तर काही विरुद्ध जाऊनही तुम्हाला सत्य दाखवतील. शांत राहा, निरीक्षण करा आणि मगच कृती करा, कारण सध्या विश्व तुमच्याकडून संयम आणि प्रगल्भता अपेक्षित करत आहे. वृषभ राशीचे लोक प्रेमळ, भावनाशील आणि विश्वासू असतात, पण या काळात काही जण तुमच्या विश्वासाची परीक्षा घेतील. कदाचित एखादं नातं दूर जाईल, पण त्याचं कारण नंतर तुम्हाला समजेल. जोडीदार असलेल्यांसाठी संवाद साधा, गैरसमजांना थारा देऊ नका. कधी कठोर बोलावं लागेल, पण प्रेमाचा आधार सोडू नका. अविवाहितांसाठी नवीन नात्याची दारे उघडतील. कुठेतरी अचानक भेट होईल, जी तुमचे आयुष्य बदलून टाकेल. ही वेळ आहे मनाचा आवाज ऐकण्याची, पण अहंकार बाजूला ठेवा. दसऱ्यानंतर तुम्हाला कामात नवी दिशा आणि नवा वेग मिळेल. ज्यांनी खूप मेहनत घेतली होती त्यांना आता फल मिळणार आहे. नोकरीत असलेल्यांना बढती, नवा प्रोजेक्ट किंवा ओळख मिळू शकते. व्यावसायिकांसाठी ही वेळ आहे विस्ताराची, नवीन करार, नवीन क्लायंट आणि आर्थिक लाभाची. पण लक्षात ठेवा, सर्व गोष्टींची नोंद ठेवा आणि कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. कुटुंबियांच्या मदतीने घेतलेले निर्णय या काळात विशेष फायदेशीर ठरतील. सावध राहा, पण धाडसाने पुढे जा. शुक्राचा आशीर्वाद तुमच्यावर असल्याने पैसा येईल, पण खर्चही त्याच वेगाने वाढेल. तुमचं लक्ष गुंतवणूक आणि बचत याकडे असायला पाहिजे. काही जणांना जुने पैसे परत मिळतील, तर काहींना नव्या उत्पन्नाचे स्रोत सापडतील, पण भावनेतून खर्च करणं टाळा. प्रत्येक पैशाचं मूल्य ओळखा आणि शहाणपणाने ते वापरा. वृषभ राशीचे लोक जरा जास्त भावनाशील असतात, म्हणून मनात चिंता आणि ताण वाढू शकतो. दसऱ्यानंतरचा काळ तुम्हाला सांगतो, शरीर आणि मनाचं संतुलन राखा. निसर्गात वेळ घालवा, ध्यान करा, प्राणायाम करा, आहाराचं ताजं अन्न, दूध, फळं याचा समावेश करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप पूर्ण घ्या. मनातील अस्वस्थता बोलून दाखवा. दसऱ्यानंतर तुमचं मन अध्यात्माकडे वळेल. कधी अचानक एखाद्या मंदिरात जाण्याची इच्छा होईल किंवा एखादा मंत्र, ग्रंथ किंवा संतांचा विचार तुम्हाला स्पर्शून जाईल. हा संकेत आहे विश्व तुमच्याकडे आध्यात्मिक उन्नतीसाठी बोलावतंय. मित्रांनो, वृषभ राशी म्हणजे स्थैर्य, विश्वास आणि परिश्रमाचं प्रतीक. तुम्ही घाई करत नाही, पण जेव्हा चालता ते स्थिरपणे पुढे जात आहे. आता हीच वेळ आहे स्थैर्याने पुढे जाण्याची आणि विश्वास जिंकण्याची आणि विश्वास ठेवण्याची. काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, पण शेवटी त्या घडतील तुमच्या हितासाठीच. म्हणून धीर ठेवा, मन स्थिर ठेवा आणि दसऱ्यानंतरचा पर्व स्वीकारा, कारण आता काळ आहे तुमचा भाग्य उजळणारा. हे होते वृषभ राशीचे दसऱ्यानंतरचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.